नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25 ची ही नवीन अपडेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। हे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पुन्हा 4 जिल्ह्यांची रिक्त पदांची माहिती आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, जी शॉर्ट नोटीस आहे ते सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॅटेगरी वाईज किती जागा आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि जे आहे किती जागा आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते बघू शकता, व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर पोलीस भरतीची जी हालचाली आहे ते खूप फास्ट झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। सगळे जिल्हे जे आहेत ते रिक्त पदांची माहिती जे आहेत ते देऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही इथे बघू शकता, तुमच्या जिल्ह्यातील तुम्ही कमेंट करा, तुम्ही कोणत्या जिल्ह्याशी आहात आणि तुम्ही कमेंट करा त्यामध्ये। विद्यार्थी मित्रांनो याचे जे ऑफिशियल जाहिरात आहे, ऑफिशियल जे नोटीस जाहीर झालेले आहे ते आपण इथे बघूया। इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरची ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्ही इथे बघू शकता विषय काय आहे, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई रिक्त पदाची माहिती सादर करण्याबाबत यामध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। उपरोक्त संदर्भाधीन विषयास अनुसरण सादर करण्यात येते की पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील दिनांक 1/1/2024 ते 31/12/2025 पर्यंत पोलीस शिपाई या संवर्गातील रिक्त पदे तसेच भविष्यात प्रतिनियुक्तीने पाठविल्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन पोलीस भरती सन 2024-25 ने भरण्याकरिता इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे जे रिक्त पदांची आहे ते सुद्धा माहिती इथे दिलेली आहे। इथे बघू शकता एकूण रिक्त पदे जे आहेत ते 68 आहे। स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे 1/1/2024 ते 31/12/2025 31/12/2025 या कालावधीत रिक्त झालेली व होणारी पदे इथे दिलेली आहे। त्याचबरोबर निव्वळ जाहिरातीकरिता उपलब्ध पदे, जे जाहिरातीमध्ये जे पदे येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा इथे 53 असणार आहे। इथे 10% इथे पदे रिक्त आहेत, इथे 7 आहेत। अनुकंपांसाठी इथे 8 पदे रिक्त आहेत। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज इथे पदे दिलेले आहे, सर्वसाधारण आणि महिलांना इथे टोटल पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो। इथे बघू शकता कॅटेगरी वाईज दिलेले आहे आणि जे टोटल पदे एकूण पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते 53 पदे तुम्हाला इथे संभाजीनगरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की यानंतर इथे हा जो जिल्हा आहे तो इथे बघू शकता बीड या जिल्ह्यामध्ये तुम्ही जे जागा राखीव इथे जे रिक्त जागा आहे ते बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। 2/5/2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये तुम्ही रिक्त पदे इथे बघू शकता, सर्वसाधारणला 8, SC कॅटेगरीमध्ये ST ला 2, VJ ला 2, त्याचबरोबर NTC ला 1, त्याचबरोबर SBC ला 3, OBC ला 11, SEBC ला 4, EWS ला 4, ओपनला 14 आणि एकूण जे आहेत ते 49 पदे इथे आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारणला। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्हाला एकूण पदे बीड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला एकूण पदे जे पाहायला भेटणार आहे ते 174 पदे इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे कॅटेगरी वाईज यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही आता बघू शकता यानंतर हे जालना या जिल्ह्यातली आहे विद्यार्थी मित्रांनो। ही जी जागा पोलीस भरती शिपाईची हे जी जागा आहे ते इथे सुद्धा कॅटेगरी वाईज दिलेलं आहे। सर्वसाधारणलाही किती जागा आहेत, त्याचबरोबर महिलांना, खेळाडूंना, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक इथं सगळं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्हाला कोणाला किती आरक्षण आहे सुद्धा इथे यांनी दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर जे एकूण पदे आहेत, एकूण पदे इथे 154 एकूण पदे तुम्हाला जालना या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ दिनांक 6/4/2024 मधील तरतुदीनुसार एकूण रिक्त पदांची 1% प्रमाणे म्हणजे 2 पदे तुम्हाला इथे भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। बाल विकास अनाथ विद्यार्थ्यांसाठी इथे 2 पदे रिक्त असणार आहे। त्याचबरोबर यानंतर इथे बघू शकता तुम्ही हे जे आहे, हे जे धाराशिव या जिल्ह्यातील हे तुम्ही बघू शकता हे पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज इथे दिलेलं आहे, सर्वसाधारणला किती, महिला खेळाडूंना किती, इथे टोटल तुम्हाला पदे इथे पाहायला भेटणार आहे ते
23 पदे तुम्हाला धाराशिवमध्ये इथे पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचे हे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्ही बघू शकता आणि हे प्रत्येक जिल्हे आपापले जे रिक्त पदांची माहिती आहे ते सुद्धा देऊन राहिले. पोलीस शिपाई, पोलीस चालक, बॅट्समॅन इथे सुद्धा सगळं भरती इथे तुम्हाला पाहायला भेटणार. अशा प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जे मित्रमैत्रीण जे आपले पोलीस भरतीची तयारी करून राहिले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा विद्यार्थी मित्रांनो. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.